आज देखील किचनसाठी मी मस्त अशी उपयोगी वस्तू मागवली आहे. ती शेअर करतेच, पण त्याआधी माझं थोडंसं रुटीन शेअर करते. सकाळी सकाळीच पाऊस पडतोय, त्यामुळे मस्त असा चना पोह्याचा बेत होता. पण दिवसा मात्र भाजीला काय बनवायचं हा मोठा प्रश्न असतो. कारण नवरोबांना ना शिमला मिरचीची भाजी आवडते, ना कारल्याची, ना भेंडीची. पण त्याच भाजीत जर भरपूर शेंगदाणे घातले तर ते मात्र आवडीने खातात. इंस्टाग्राम स्क्रोल करता करता मला भाजीची काहीतरी वेगळी रेसिपी मिळाली होती, तर विचार केला की त्याच पद्धतीने आज शिमला मिरचीची भाजी बनवावी. पहिले तर शेंगदाणे, लसूण, खोबराखीस आणि जिरे थोडंसं तेलात परतून घेतलं आणि त्यानंतर टमाटर, कांदा वगैरे व्यवस्थित कढईमध्ये घालून घेतला. बेसिकचे मसाले घातले आणि जे काही वाटण होतं ते थोडंसं खलबत्त्यामध्ये मी बारीक करून घेतलं. पहिल्यांदा असं झालं की नवरोबांनी भाजी खाऊन तारीफ केली. त्यांना ही भाजी खूप आवडली. जर तुम्ही या पद्धतीने कधी ट्राय केली नसेल तर नक्कीच ट्राय करा, खूप टेस्टी लागते. तर बरेच दिवसापासून मला ही सिलिकॉन मॅट मागवायची होती. तुम्ही वाटेल तर या मॅटवर डायरेक्टली पोळ्या केल्या तरी चालेल. पण माझ्याकडे सुंदरसा पोळपाट असल्यामुळे मी अगदी पोळपाटाच्या खाली टाकायसाठी ही मॅट मागवली आहे. साफ करायला इझी आहे, फोल्ड करायला इझी आहे आणि फोल्ड करून तुम्ही इझिली कुठल्याही डब्यात ठेवू शकता.